राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. दोन भावांनी काल जो वचननामा, आता वचननामा म्हणावं का त्या ब्ल्यू प्रिंट सारखंच आहे. ती ब्ल्यू प्रिंट सुद्धा अशीच. लोक त्याच्या अगोदर थट्टा करू लागले, पुन्हा चेष्टा करू लागले आणि पुन्हा कुचेष्टा झाली. मला एक सांगा, राजसाहेबांनी यापूर्वी काय काय आरोप केले होते? त्यातला पहिला आरोप होता तो कोस्टल रोडवर. कोस्टल रोडला विरोध करणारे हे दोघं ठाकरे भाऊच होते सुरुवातीला. जसं त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला, समृद्धी महामार्गाला विरोध करणारे हेच होते. मला एक सांगा की पुण्यामध्ये जाऊन राज ठाकरेंनी काय भाषण केलं होतं की पुण्यात मेट्रो कशाला पाहिजे, कोण जाणार त्या मेट्रोत, कोण जिने चढणार, कोण उतरणार, मारली की निघाले, ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले. आज पुण्यात जाऊन बघा, मेट्रोमध्ये कित्येक लोक प्रवास करतेत. त्यांनी एक काय वाक्य बोलले की मुंबईत मेट्रो आली त्याच्यामुळं मराठी माणूस हा वसई विरारला गेला. खरं आहे ना? जिकडं तिकडं मातोश्रीन सुगी दिसू लागल्यावर मराठी माणूस कसा दादरला, परळला, माहीमला, वरळीला राहणार? या साऱ्या स्कीमच्या नावाखाली तुम्ही अक्षरशः मराठी माणूस मुंबईतून हद्दपार केला, पत्राचाळीतून मराठी माणूस हद्दपार केला. लोक हे विसरले तुम्हाला वाटतं का? तुझ्या बायकोला सांग महानगरपालिकेत फार ढवळाढवळ करू नको, हे कोण म्हटलं? आता काय म्हणणार त्याच्यावर? उद्धव ठाकरेने महापौर बंगला ढापला, गिळंकृत केला, हे कुणाची वाक्य आहेत? राज ठाकरे साहेब तुमची वाक्य आहेत. याचं उत्तर द्या ना अगोदर. तुम्ही उद्धव ठाकरेवर काय आरोप केलेले आहेत की मुंबईमधले भूखंड तुम्ही बिल्डरच्या घशात घातले. त्याचं उदाहरण दिलं माहीमच्या एसटी डेपोचं, तिथल्या जागेचं. मी याच्यावर आपलं काय मत आहे? मुंबईमध्ये तुमच्या संदीप देशपांडेने हे सांगितलं की रस्त्यावर खड्डे पडतात आणि दरवर्षी खड्डे बुडवण्याचं अब्जावधी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं. हा संदीप देशपांडेनं आरोप नाही केला. हा संदीप देशपांडेचं काय म्हणणं आहे? संदीप देशपांडेनं आरोप केलेला आहे की मुंबईमध्ये सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर उद्धव ठाकरेने आणले. आता काय तुमच्या हातात सत्ता दिल्यावर तुम्ही मराठी कॉन्ट्रॅक्टर ठेवणार आहात का? कशाला लोकाला मूर्ख बनवता हो? मी म्हणलं ना, तुमच्या अस्तित्वाचा जिथं प्रश्न आला तिथं मात्र तुम्ही दोघं एकत्र आलात. आम्हाला काय करायचंय? काय खात्री आहे की 16 जानेवारी नंतर तुम्ही एकमेकाच्या घरी संक्रांतीचं वाण लुटायला जाताल का काय करताल? नव्या वर्षाच्या शुभेच्छा द्यायला पाडव्याला जाताल काय माहीत नाही. तुम्ही पुढची राखी पौर्णिमा करताल का ते माहिती नाही. कारण तुम्हाला लक्षात आलं की आता जर मुंबईतलं आपलं अस्तित्व नष्ट झालं तर आपल्याला कोणी विचारणार नाही. म्हणून मुंबईमध्ये कशाही प्रकारे आपले अस्तित्व राहिलं पाहिजे ही धडपड दिले, अशी वचनं दिली. यापूर्वी वचनं का दिलं नाहीत तुम्ही? ती पाळली का तुम्ही? मला सांगा, त्या भगिनींना जे घरकाम करतात, मोलकरणी ज्याला आपण म्हणतो, त्यांना मदत करणं आवश्यक आहे, पण त्याचं तरतूद काय? आणि राज्याचे मुख्यमंत्री हे म्हणले की ते एफडी काय चाटायचेत का? त्याच्यावर तुम्ही कोटी करतात, बूट चाटायचे का कॉन्ट्रॅक्टरचे म्हणून? तुमच्या काळात कॉन्ट्रॅक्टर तुम्हीच पोचले ते गुजराती. कुणाला सांगताय? मिठी नदीचा गाळ काढला, त्याच्यावर किती गदारोळ राज ठाकरेंनी वाजवला होता. कुठे तो गाळ? याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील. उद्धवजी, तुमच्या युवराजच्या मनात आलं की त्या गोरेगावमधून मेट्रो कार शेड हलवायचं कुठं? विक्रोळीला. 1,500 कोटीचा फटका बसला. हा बाल हट्टय 1,500 कोटीचा. तुमच्या घरून नाही गेले. या प्रश्नाची उत्तरं कोण देणार आहे? ही तुम्हाला द्यावी लागतील. जे तुम्ही पाप केले ते भूत म्हणून तुमच्या समोर येतील. उद्धवजी, इतकी भोळी जनता आता राहिली नाही. तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतील. तुम्ही एकमेकावर जे आरोप केलेत, जर तुमच्यात खरी हिंमत असेल तर पहिली जाहीर सभा घेऊन सांगा, राजसाहेब तुम्ही सांगा की मी उद्धववर आरोप केलेले खोटेत, आणि उद्धवजी तुम्ही सांगा की मी राज ठाकरेवर आरोप केले खोटेत. तुम्ही तर अगदी वैयक्तिक नीच पातळीवर जाऊन आरोप केलेत. बाळासाहेबांना महापुरात सोडून देऊन तुम्ही हॉटेलमध्ये गेलात, हे आरोप आम्ही केले नाहीत, तुमच्याच भावाने केलेत. याचं काय उत्तर देणार आहे? बाळासाहेबाला जेवायला नीट मिळत नव्हतं, मी चिकन सूप आणि बटाटे वडे नेऊन दिले, या आरोपाचं तुम्ही काय उत्तर देणार आहेत?
मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा आणि शेवटी तुम्ही एकच झालात ना. ते मराठी माणसासाठी एक नाही झालात, तुमचं आहे ते वाचवण्यासाठी एक झालाय. तुम्हाला मराठी माणसाचं काही कौतुक नाही आहे. वर्षातले 4 महिने परदेशात राहायचं, मुंबईची काळजी करायचं, हे धंदे सोडून द्या. उद्धवजी, लोक फार आता जागरूक झालेले आहेत. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं 2 ठाकरेंना द्यावीच लागतील आणि त्यांनी नाही दिली तर काय होईल हे त्यांनाही माहिती आहे. अस्तित्वाची तुमची ही लढाई आहे. म्हणून म्हणतात ना की जब रात लगी घटने तो खैरात लगी बटणे. धन्यवाद.